हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण टोमॅटोची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। स्कूलचा डब्बा असो किंवा ऑफिससाठी डब्बा असो, सुकी भाजी म्हटलं की त्यामध्ये आपण टोमॅटोची भाजी ही बनवतोच। टोमॅटोची भाजी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे। मी कशा पद्धतीने बनवते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले। टोमॅटो 4 ते 5 छान असे बिया काढून कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मुगाची डाळ थोडीशी घेतलेली आहे। एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पानं मी फोडणीसाठी घातलेली आहे। तुम्ही जर जिरे मोहरी वापरत असाल तर तुम्ही वापरू शकता। मी इथे जिरे मोहरी घातलेली नाहीत। एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। दोन ते 3 चमचे कांदा लसूण मसाला त्यामध्ये घालायचा आहे। मोठे 2 चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ते आता आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आहे। बारीक कट करून घेतलेले टोमॅटो घालण्या अगोदरच त्यामध्ये आपण ती डाळ घालायची आहे आणि हलकीशी असं परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये डाळ परतून घेतल्यानंतर भाजी चविष्ट बनते। छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे। मी टोमॅटोच्या बिया काढते। शक्यतो बिया जर काढल्या तर भाजीचा आंबटपणा जो आहे तो कमी होतो। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे। तुम्ही या भाजीमध्ये 1 चमचा साखरही घालू शकता। जर तुम्ही बिया जर टोमॅटोच्या काढल्या नाही तर 1 चमचा साखर घालायची। आंबट गोड चवीची ही टोमॅटोची भाजी ही चवीला छान लागते, परंतु मी त्यामध्ये काही साखर घातलेली नाही। 1-2 मिनिटांसाठी भाजी मंद गॅसवरती शिजू द्यायची आहे। टोमॅटो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि त्यामध्ये आपण मुगाची डाळ घातलेली आहे, ती पण पटकन शिजते। 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे। सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ही भाजी स्कूलचा डब्बा असो किंवा ऑफिसचा डब्बा असो, सुकी भाजी जर बनवायची असेल तर टोमॅटोची भाजी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। चवीला अप्रतिम लागते। शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घातल्यानंतर एक वाफ दिलेली आहे, साधारणतः एक अर्ध्या मिनिटासाठी। इथे आता गॅस बंद करायचा आहे। टोमॅटोची भाजी तयार आहे। सकाळी घाई गडबडीत पटकन जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। चवीला अप्रतिम लागते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।